खरपुडी बुद्रुक येथील शेतकरी सुरेश दशरथ भगत यांनी केली आहे बीट शेती। राजगुरुनगर खरपुडी बुद्रुक प्रतिनिधी दत्ता भगत। सुरेश दशरथ भगत यांच्या बीट शेती व्यवसायाकडे ते वळलेले आहेत, तर चला जाणून घेऊया त्यांचं या शेतीविषयीचं तंत्रज्ञान। माझे नाव सुरेश दशरथ भगत, राहणार मुक्काम पोस्ट खरपुडी बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे। मी गरीब एक शेतकरी, मला अर्धा एकर जमीन, त्याच्यामध्ये मी बीट हे उत्पादन घेतले। अशोका जातीचे बीट हे उत्तम प्रकारचे आहे, तसेच याला मार्केट व्यवस्थित आहे। यावर्षी 40 ते 45 रुपये भाव असल्यामुळे याची क्वालिटी सुद्धा एक नंबरची आहे। आपण खते कोणकोणते वापरता याला? याला खतं मी फक्त कोंबड खत टाकलं लागवडीला, आणि नंतर 10-26 टाकलं। शेणखत वगैरे वापरलं का? शेणखताचा वापर केला नाही। औषध फवारणी वगैरे? औषधाची एक फवारणी घेतली, त्याला बिलकुलही काही खर्च नाही। साधारणतः हे पीक काढण्यासाठी आपल्याला किती खर्च आलेला आहे? असं हे पीक माझे याला ब्याचे भांडवल होते 3200 रुपये। 3 डबे लावले होते, 1200 रुपये किंमत आहे डब्याची। 1150 रुपये किंमत असल्यामुळे 3 डबे लागवड केली, तर ते एक डब्याला 12 ते 13 कट्टे निघतात। म्हणजे एकंदरीत उत्पादन चांगलं आहे। उत्पादन त्याला एक आणि बाजारभावाचा विषय काय म्हणणार? आपलं बाजारभाव आमच्या मनाप्रमाणे आहे, चांगला आहे, आणि असाच शेतकऱ्याला बाजार त्यांनी द्यावा शेवटपर्यंत। म्हणजे सरकारकडनं अपेक्षा अशी आहे की आपल्याला अशाच पद्धतीने योग्य असा मालाला हमी भाव मिळावा। हो, असंच आम्हाला योग्य बाजार त्यांनी शेतकऱ्याला समजून द्यावा सगळ्यांना। धन्यवाद।